नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं डेली करंट ॲनालिसिस मध्ये स्वागत करतो। आज आपल्याला 23 जून चे डेली करंट न्यूज पाहायचे आहेत आणि ह्या न्यूज जे आहेत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। तसेच एमपीएससी ची 2025 ची एग्जाम आहे, यूपीएससी ची एग्जाम आहे, यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। कारण न्यूजचा आपण जो फॉर्मॅट बघत आहोत तो प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपाने जो आहे तो फॉर्मॅट आपण कशा प्रकारे जर ह्या न्यूजशी रिलेटेड जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर कशा प्रकारे आपण मांडू शकतो परीक्षेमध्ये उत्तरामध्ये सुद्धा आपण इथे पाहत आहेत। त्यासोबतच एमसीक्यू म्हणजे पूर्व परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचे काही एमसीक्यू साठी जे फॅक्ट्स आहेत ते सुद्धा ह्या न्यूज मधून आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत। ह्या न्यूज जे आहेत ते द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस टाइम्स ह्या ज्या न्यूजपेपर आहेत किंवा पीआयबी सारखे वेगवेगळे सोर्सेस आहेत, काही मॅगझिन्स आहेत जे मुलं फक्त यूपीएससी साठी रेफर करतात। एमपीएससी किंवा राज्यसेवेच्या इतर परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत हे याचा वापर करत नाहीत। कारण या सुद्धा न्यूज आहेत एमपीएससी 2025 या एक्झाम साठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कारण आपल्याला माहिती आहे की 2025 चा जो पेपर आहे तो थेरॉटिकल पेपर होणार आहे आणि थेरॉटिकल असल्यामुळे तुम्हाला हे ॲनालिसिस जे आहे ते मला वाटतं की माझ्या मतानुसार जे लोकसत्ता किंवा इतर जे सोर्सेस अवेलेबल आहेत मराठीमध्ये ते ह्या एक्झामसाठी जे आहेत ते परिपूर्ण नाहीत। तुम्हाला जे आहेत जे इंग्लिश मधून सोर्सेस आहेत ते तुम्हाला रेफर करावेच लागतील। बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो, म्हणून मी तुमच्यासाठी ह्या ज्या न्यूज आहेत हिंदू, इंडियन एक्सप्रेस किंवा इतर न्यूजपेपरच्या त्या डेली न्यूज आहेत आणि एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या न्यूज आहेत ते तुमच्यासाठी मराठीमध्ये घेऊन येत आहे। आणि ही जी सिरीज आहे आपली रोज चालू झालेली आहे। 15 जून पासून आपण ही सिरीज चालू केलेली आहे आणि आज 23 जून आहे। मी सुचेंद्र देशमुख आणि आज आपली जी पहिली न्यूज आहे ती पॅलेस्टाईन विषयी आहे। आता तुम्हाला पॅलेस्टाईन म्हटलं की एक गोष्ट आठवली असेल की युद्ध, इस्रायल पॅलेस्टाईन म्हणजे पॅलेस्टाईनचा जो भाग आहे कुठला, गाझा, या गाझामध्ये कुठलं वॉर झालं होतं हे तुम्हाला इथे आठवत असेल। न्यूज काय आहे ते बघूयात आपण। न्यूज आहे आर्मेनिया रिकॉग्नाइज्ड पॅलेस्टाईन स्टेटहुड सेज आर्मेनियन फॉरेन मिनिस्टर। आता आर्मेनिया कुठे आहे, आर्मेनिया कुठला देश आहे सर्व बघणार आहोत। पण आर्मेनियाने काय केलेलं आहे, रिकॉग्नाइज पॅलेस्टाईनला स्टेटहुडचा दर्जा दिलेला आहे। मग सर पॅलेस्टाईन जे आहे ते स्टेट नव्हतं का? मग पॅलेस्टाईनला स्टेटहुडचा दर्जा काय दिलेला आहे? काय गरज पडली आहे आर्मेनिया सारख्या कंट्रीला पॅलेस्टाईनला स्टेटहुडचा दर्जा देण्याची? ही आहे राउटर्स मधली न्यूज आहे। त्यासोबतच अल जझीरा मध्ये सुद्धा आहे, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सुद्धा ही न्यूज आलेली आहे। याच्यामध्ये सुद्धा हेच आहे, अगेन्स्ट व्हायलन्स टुवर्ड्स सिव्हिलियन्स आर्मेनिया रिकॉग्नाइजेस पॅलेस्टाईनियन स्टेटस, म्हणजे आर्मेनियानं पॅलेस्टाईनला स्टेट्सचा दर्जा दिलेला आहे। का एवढी महत्त्वाची न्यूज आहे, का पॅलेस्टाईन महत्त्वाचं आहे? आपण बघितलेलं इस्रायल पॅलेस्टाईन वॉर झालेला आहे, त्याच्यामध्ये पॅलेस्टाईनचं अस्तित्व जे आहे ते संपत आलेलं आहे। तर हे थोडं डिटेलमध्ये आपण जो प्रकरण आहे ते बघूयात। तत्पूर्वी आर्मेनिया हे खूप जणांना देशचा नाव मला वाटतं खूप जणांना माहितीच नसेल। आर्मेनिया कुठे आहे लक्षात घ्या, आर्मेनिया हा देश आहे। आर्मेनिया जो आहे तो भारताच्या पश्चिमेला गेल्याच्या नंतर पाकिस्तानच्या आपण परत पश्चिमेला गेल्याच्या नंतर इकडे इराण तुम्हाला दिसतो, इराणच्या वरती कॅस्पियन सी आहे, कॅस्पियन सी तुम्हाला दिसत असेल आणि या कॅस्पियन सीच्या बाजूला जे आहे अझरबैजान आणि अझरबैजानच्या बाजूला जे आहे आर्मेनिया आहे। पूर्णपणे लँड लॉक्ड कंट्री आहे, म्हणजे त्याच्या सर्व बाजूला जमीन आहे असा हा आर्मेनिया देश आहे। ओके, एका साईडला जॉर्जिया आहे, एका साईडला तुर्की आहे, एका साईडला अझरबैजान आहे आणि एका साईडला रशिया आहे। असा हा आर्मेनिया जो आहे तो लँड लॉक्ड कंट्री आहे, छोटासा देश आहे, रिपब्लिक कंट्री आहे। आपल्यासारखंच तिथे प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट सिस्टीम आहे, म्हणजे पार्लमेंटरी सिस्टीम आहे। आपण इथे बघू शकतो की हा जो आहे मिडल ईस्टचा जो प्रदेश आहे आणि याच्या इथे जो आहे आपण बघितलेला आहे की हा ब्लॅक सी आहे, हा जो मिडल ईस्ट आहे हा मिडल ईस्ट आहे। हा जो आपल्याला बघायचं तर इस्रायल, हा इथे इस्रायल हा जो भाग आहे इस्रायलचा आहे आणि इथून आर्मेनिया इथे येतो, म्हणजे ब्लॅक सी आहे, हा जो आहे कॅस्पियन सी आहे आणि हा जो आहे मेडिटेरियन सी आहे। ओके, लक्षात येईल आता। हा इकडे हा जो आहे इराण आहे, इकडे पाकिस्तान येईल, इकडे इंडिया येईल आणि याच्या बाजूला हा जो आहे तो छोटासा देश दिसतो तुम्हाला, हा तो आर्मेनिया आहे। आर्मेनिया विषयी आणखीन थोडक्यात माहिती घेऊयात आपण। कारण आर्मेनिया जो आहे तो युरेशियाच्या दक्षिण काकेशस जी काकेशस माउंटन प्रणाली आहे, ओके, त्या माउंटन प्रणालीमधील एक लँड लॉक्ड म्हणजे त्याला म्हणतात मराठीमध्ये भूपरिवेष्टित देश आहे। ओके, त्याचा समृद्ध इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि आश्चर्यकारक तिथं काय आहे तर लँडस्केपसाठी तो ओळखला जातो। आपल्याकडे सुद्धा बघा खूप जण तुम्ही ऐकलेले असेल की आर्मेनियाला टुरिझम म्हणजे टुरिस्ट म्हणून जातात, कारण तिथलं लँडस्केप जे आहे खूप डायव्हर्स आहे। ओके,
आर्मेनियाचे काही प्रमुख पैलू आहेत. त्यांच्याचं भौगोलिक स्थान आहे युरोप आणि आशियाच्या दरम्यान स्थित आहे. आपण बघितलेलं की इकडे युरोप आहे, इकडे युरोप आहे, हा प्रदेश जो आहे वरचा जो आहे इकडचा युरोप आहे आणि इकडचा एशिया आहे. या दोन्हीच्या दरम्यान जो वसलेला देश आहे तो आर्मेनिया आहे. याच्यासोबतच पश्चिमेला आपण बघितलं कुठले तुर्की आहे, उत्तरेला जॉर्जिया आहे, पूर्वेला अझरबैजान आहे आणि दक्षिणेस इराणला लागून आहे. ओके, याची राजधानी लक्षात ठेवा, येरेवेन ही राजधानी आहे आर्मेनियाची. जगातील सर्वात जुनी एक ख्रिश्चन वस्ती असलेला प्रदेश म्हणून आर्मेनिया जो आहे तो ओळखला जातो. याच्यासोबत डोंगर आहेत आर्मेनियामध्ये जास्त आणि जंगले आणि असंख्य नद्यांद्वारे जे आहे वैशिष्ट्यकृत देशातील इथं आर्मेनिया हा देश आहे तो वैशिष्ट्यकृत आहे. ओके, या देशातील सर्वोच्च माउंटेन सांगितलेले आहे अरागॅटस, हे जे आहे जे हा 4090 जे आहे मीटर उंच आहे. ओके, थोडक्यात आपण आर्मेनियाची माहिती बघितलेली आहे. म्हणजे तुम्हाला यापुढे कुठेही आर्मेनिया आला तर कमीत कमी एवढं तरी तुम्हाला माहिती असायला हवं. राईट, आता याच्यानंतर बघूयात की पॅलेस्टाईनकडे येऊयात. मग पॅलेस्टाईनला स्टेटहुड देण्याची माग का, आर्मेनियाने का त्याला स्टेटहुड दिलेलं आहे किंवा स्टेटहुड म्हणून त्याला मान्यता का दिलेली आहे लक्षात घ्या. काय झालेलं आहे, इस्रायल आठवा, इस्रायल हा देश नव्हता, तर इस्रायल हा देश तिथे येऊन बनला गेलेला आहे. म्हणजे इस्रायल जो आहे लक्षात घ्या, हा जो आहे संपूर्ण आपण 1946 पर्यंत जाऊयात, 46 पर्यंत जो आहे संपूर्ण हा पॅलेस्टाईन होता. ओके, आणि ही जी मध्ये मध्ये व्हाईटची जी रेष दिसते म्हणजे हे ज्यूइश लोक इथे पॅलेस्टाईनमध्ये वस्ती करून राहू लागले आणि त्यांनी काय केलेलं, ह्या जमीन विकत घेतल्या होत्या पॅलेस्टाईन मधल्या आणि हळूहळू ज्यूइश ची पॉप्युलेशन वाढत गेलेली आहेत आणि त्यांनी 1947 ओके UN प्लॅन जो आहे 1947 त्याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे, यांनी 1946 काय केलेलं आहे तर आमचा एक स्वतंत्र देश आहे कुठला, इस्रायल, कुठे पॅलेस्टाईन अंतर्गत म्हणून त्यांनी मान्यता UN कडून घेतलेली आहे 1947 आणि ही जी आहे ती ज्यूइश लँड म्हणून यांनी स्वतःचा देश इथे घोषित केलेला आहे. कोणी, या ज्यू पीपलनी. ओके, कुठे आहे आत्ताचा इस्रायल देश आहे तो पॅलेस्टाईन अंतर्गत. सर्वात पहिले पॅलेस्टाईन हा मुस्लिम देश होता, त्या अंतर्गत ज्यूइश पीपल इथे वसलेले आहेत आणि त्यांनी जे आहे याच्यावर कब्जा करून इथे सांगितलेलं आहे की हा आमचा देश आहे. ओके, याला हिस्टोरिकल रिझन सुद्धा आहेत. त्यानंतर त्यांची जी म्हणजे त्यांचं जे लँड आहे या पॅलेस्टाईन अंतर्गत कुठला इस्रायलचं, हे हळूहळू असं वाढत गेलेलं आहे आणि पॅलेस्टाईन 1967 पर्यंत एवढा राहिलेला होता. आता 2008 पर्यंतचा आपण इथे मॅप बघणार आहोत. तर इथे जी ही जी पाहताय आपण, ही आहे गाझा स्ट्रीप आणि ह्याला म्हणतात वेस्ट बँक. ओके, आता सध्या स्थितीला हा प्रदेश आहे तो वेस्ट बँकचा प्रदेश आहे आणि हा गाझा स्ट्रीप आहे. म्हणजे हा वेस्ट बँक आणि गाझा स्ट्रीप हे जे आहे ते पॅलेस्टाईनचा देश किंवा पॅलेस्टाईनचा प्रदेश म्हणून ओळखले जातात. लक्षात घ्या, हा जो पॅलेस्टाईन आहे याच्यामध्ये सुद्धा इस्रायल हा घुसलेला आणि इथे तुकडे तुकड्याचा पॅलेस्टाईन दिसतो. इथे एक महत्वाची सिटी आहे, ही सिटी इथे येते, त्याचं नाव आहे जेरुसलेम. ओके, सर्व या जेरुसलेम ह्या सिटीवरून ह्याचं जे पॉलिटिक्स आहे तिथे म्हणजे आपण बघितलेलं गेलेलं आहे. आता काय महत्व जेरुसलेमचं वगैरे हे आपण कधी येणाऱ्या लेक्चरमध्ये बघूया. स्पेशल जेव्हा पॅलेस्टाईन इस्रायल इश्यू असेल तेव्हा आपण हा इश्यू घेऊन येऊया. ओके, लक्षात घ्या, आता ही जी गाझा स्ट्रीप आहे लक्षात घ्या, ही गाझा स्ट्रीप 2008चा मॅप आहे, ही सुद्धा अर्धी स्ट्रीप आहे आत्ता जी आहे ते इस्रायलच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे हा छोटासा फक्त 42 किलोमीटरची जागा, ह्याच्यामध्ये सुद्धा 20 किलोमीटरचा प्रदेश हा सध्या पॅलेस्टाईन अंतर्गत येतो. बाकीच्या प्रदेशावर सुद्धा इथे इस्रायलचे वर्चस्व आहे आणि त्यासोबतच हा सुद्धा प्रदेश खूप संकुचित आणखीन झालेला आहे. म्हणजे पॅलेस्टाईनचं स्टेटहुडनेस धोक्यात आलेलं आहे आणि त्याला आता वेगवेगळे देश जे आहेत मान्यता देत आहेत. त्याच्यामध्ये हा एक देश आहे तो इथे आर्मेनिया बनलेला आहे. ओके, आपण बघू शकतो की आपल्याला GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन मध्ये जो आहे हा पॉईंट आपल्याला येऊ शकतो. त्यासोबतच पॅलेस्टाईनला मान्यता देणारे आर्मेनिया हे नवीन जे आहे राष्ट्र बनलेले आहे. पॅलेस्टाईन बद्दल सांगायचं झालं तर आपण बघितलेलं आहे पूर्वेला जॉर्डन नदी आहे आणि पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. आपण इथे बघू शकतो की हा जो पॅलेस्टाईन आहे ओके, हा जो आहे आता इस्रायल असं म्हणतात आणि हा जो भाग आहे आणखीन संकुचित झालेला आहे, आणखीन छोटा झालेला आहे आणि इकडे ह्या साईडला जो आहे तो भूमध्य सागर आहे, मेडिटेरियन सी असं म्हणतो. ओके, आणि हा एकमेक मध्य पूर्वेमधला हा ज्यूइश देश आहे. मध्य पूर्वेमध्ये जर आपण त्याची लोकेशन बघितलं किंवा मध्य पूर्वेचे देश बघितलं तर सर्व देश इस्लामिक कंट्रीज आहेत. 15 नोव्हेंबर 1988 रोजी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला PLO द्वारे औपचारिकपणे घोषित केलेले पॅलेस्टाईन राज्य 1967 मध्ये इस्रायलने जे आहे ते ताब्यात घेतलेल्या ऐतिहासिक पॅलेस्टाईनच्या उर्वरित भागांवरती, म्हणजे इस्रायलने ताब्यात घेतलेला आणि उर्वरित जो भाग राहिला होता तिथं पॅलेस्टाईन आणखीन आहे त्याचं अस्तित्व टिकून आहे. ओके, लक्षात घ्या, हे जे मेडिटेरियन कंट्री आहेत म्हणजे
मध्य पूर्वेमधले जे देश आहेत त्याला आणखीन पॅलेस्टाईनला सर्वांनी मान्यता दिलेली आहे. मग इथे भारताचं स्टँड सुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा आपण इथे बघूयात की भारताची स्थिती काय आहे. म्हणजे भारताने काय करायचं, दोन्ही स्टेटला मान्यता दिलेली आहे. म्हणजे भारत म्हणतो की पॅलेस्टाईनला सुद्धा आमची मान्यता आहे आणि इस्रायलला सुद्धा आहे ती मान्यता आहे. म्हणजे ज्यांनी जशी स्थिती आहे तशी स्थिती त्यांनी राहू द्यायला हवी. ओके, म्हणजे भारताने काय केलं तर टू स्टेट म्हणजे द्विराज्य समाधानासाठी आपल्या समर्थनाचा आहे जो पुनरुच्चार इथे केलेला आपल्याला आढळून येतो. त्यासोबतच इथे बघू शकतो की इस्रायलला कायदेशीर म्हणजे थोडक्यात पॅलेस्टाईन इस्रायलचा जो इश्यू आहे याच्यामध्ये भारताचा असं स्टँड आहे की इस्रायलला सुद्धा आमची मान्यता आहे आणि पॅलेस्टाईनला सुद्धा मान्यता आहे. म्हणजे इस्रायलने सुद्धा आता त्यांचा प्रदेश वाढवायला नाही पाहिजे आणि पॅलेस्टाईनने सुद्धा इथे शांत राहायला पाहिजे. ओके, 1974 मध्ये पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला पॅलेस्टीन लोकांचे एकमेव आणि कायदेशीर प्रतिनिधित्व म्हणून मान्यता देणारे भारत हे पहिले बिगर अरब राष्ट्र होते. लक्षात घ्या, भारताने 1974ला जे आहे ते पॅलेस्टीनला मान्यता दिलेली आणि बिगर अरब पहिलं राष्ट्र हे इथे भारत होतं. त्यासोबतच बरेच जण म्हणतात की असं स्टँड आहे की भारत हा इस्रायल सोबत आहे. नाही, लक्षात घ्या, भारताचा दोन्ही स्टेट सोबत म्हणजे काय आहे, द्विराज्य समाधानासाठी भारताचा प्रस्ताव आहे किंवा भारत जो आहे तो त्याला पाठिंबा देतो. ओके, 1988 मध्ये पॅलेस्टीन राज्याला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत हा देश होता. म्हणजे लक्षात घ्या, इथं जे म्हणतात की भारताचा इस्रायलला सपोर्ट आहे, भारत पॅलेस्टाईनच्या बाजूने नाही, तर असं नाही. भारताचा या दोन्ही राष्ट्रांना जे आहे ते सपोर्ट आहे आणि भारत जो आहे आपल्याला बघतो की जागतिक शांतता नांदण्याच्या हेतूने जे आहे ते इथं कार्य करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये दिसत आहे. आणि भारताचा स्टँड सुद्धा जागतिक ज्या घडामोडी होतात त्याच्यामध्ये सुद्धा नेहमी जो आहे तो सामंजस्याचा स्टँड राहिलेला आहे. ओके, ही जी न्यूज आहे तर द हिंदू मध्ये आलेली आहे. आपण बघितलेलं आहे टोटल याचं आपण चिरफाड म्हणतो की चिरफाड करून ही न्यूज बघितलेली आहे. नेमकं पॅलेस्टाईन काय आहे, आर्मेनिया काय कुठे आहे, कसा देश आहे, कशी मान्यता मिळालेली आहे, पॅलेस्टाईनचं राज्य टिकवण्यासाठी वेगवेगळे देश म्हणजे पॅलेस्टाईनला स्टेटहुड टिकवण्यासाठी देश टिकवण्यासाठी वेगवेगळे देश मान्यता देताना इथे दिसत आहेत. ओके, यानंतर आपली जी दुसरी न्यूज आहे ती एक्झामिनेशन बद्दल आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी न्यूज आहे. मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघत असाल की जी नीटची एक्झाम आहे, नेटची एक्झाम कॅन्सल झालेली आहे. नीटची एक्झाममध्ये मोठा खूप घोटाळा झालेला आहे. जवळपास 720 पैकी 768 लोकांना एवढे मार्क्स पडलेले आहेत आणि अशा खूप वेगवेगळे जे गोष्टी आहेत सध्या बाहेर येताना दिसत आहेत. म्हणजे नेमकं काय होतंय, याला कुठेतरी असं आपल्याला वाटतं की याला कायदा नाही का, याला कुठेतरी वर्चस्व ठेवायला एक कायद्याचा हक्क नाही का, आणि लोक हे जे आहे म्हणजे हे जे घोटाळे करणारे आहेत, ओके, असं म्हणतात की 24 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य नीट जी मेडिकल साठी एंट्रन्स एक्झाम होते त्या एक्झाममुळे टांगलं गेलेलं आहे. कारण या एक्झाममध्ये जे आहे ते पेपर फुटीचा त्यासोबतच गडबडीचा म्हणजे जे ग्रेस मार्क दिलेले आहेत विद्यार्थ्यांना त्याचा कुठेतरी इथे मोठा घोटाळा झाल्याचं इथं समोर येताना दिसत आहे. हा इश्यू जो आहे तो हा कोर्टामध्ये सुद्धा गेलेला आहे, सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा गेलेला आहे. तर बघूयात की मग याच्यासाठी कुठे लॉ आहे का. तर लक्षात घ्या, गव्हर्नमेंटने नुकताच एक कायद्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचं नाव काय आहे तर न्यूज काय आहे ते बघूयात. फर्स्ट, ऑपरेशनलायझेशन ऑफ पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट. ओके, कुठला आहे, पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट. म्हणजे काय आहे लक्षात घ्या, लॉ पनिशिंग पेपर लीक अँड अनफेअर मीन्स इन पब्लिक एक्झाम्स टेक्स इफेक्ट फ्रॉम जून 21 पासून हा कायदा जो आहे तो इम्प्लिमेंट झालेला आहे. द हिंदूमध्ये सुद्धा न्यूज आलेली आहे. गव्हर्नमेंट ट्राईंग टू डू डॅमेज कंट्रोल, म्हणजे असं म्हणतात की गव्हर्नमेंट आहे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण खूप मोठी धांदली जी आहे या परीक्षेमध्ये झालेली आहे आणि भारतासारख्या देशामध्ये जिथं कॉम्पिटिटिव्हनेस एवढा वाढत असताना वेगवेगळ्या स्तरातील लोक अभ्यासाने किंवा मेहनतीने वरच्या पोस्टवर जात असताना तिथे अशा पद्धतीचं पैसे घेऊन पेपर लीक करणं किंवा अशा गोष्टी होणं हे अत्यंत धोकादायक मानलं जातं. ओके, याच्यासाठी कुठला तरी एक आवश्यक एक कडक कायदा असावा अशी अनेक दिवसांपासून मांग होती आणि याचा ड्राफ्ट जो आहे तो अगोदर तयार झालेला होता, पण हा कायदा जो आहे तो 21 जून पासून जो आहे तो इम्प्लिमेंट झालेला आहे. गव्हर्नमेंट ट्राईंग टू डू डॅमेज कंट्रोल काँग्रेस ऑन इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ टू कर्ब एक्झाम इररेग्युलॅरिटी. ओके, इथे सांगितलेलं आहे की जे काँग्रेस आहे त्यांनी अशी हे केलेले आहे की गव्हर्नमेंट आहे ते डॅमेज कंट्रोल करत आहे. यासोबतच आपण बघू शकतो की द टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा न्यूज आलेली आहे. न्यू पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट 2024 एनॅक्टेड टू टॅकल अनफेअर प्रॅक्टिसेस इन सेंट्रल रिक्रुटमेंट अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन एंट्रन्स एक्झाम. नवीन काहीतरी कायदा आलेला आहे. नेमका कायदा काय आहे
आणि कायद्याने काय होणार आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या ह्या न्यूजमध्ये पाहणार आहोत. लक्षात घ्या, सार्वजनिक परीक्षांचे कार्यान्वितीकरण आरोग्य माध्यमांचे प्रतिबिंब कायदा जो आहे तो इथे प्रस्तावित केलेला आहे. म्हणजे 21 जून पासून तो इम्प्लिमेंट झालेला आहे. GS2 अंतर्गत आपण गव्हर्नन्स शासन या मध्ये आपण हा जो आहे तो कनेक्ट करू शकतो. आपल्या MPSC आणि UPSC जी राज्यसेवा आहे त्याच्यामध्ये एक्झामच्या सिलेबसमध्ये सरकारी धोरणे आणि हस्तक्षेप संदर्भ नीट UGC बघितलेली आहे आणि नीट UG बघितलेली आहे आणि UGCची फसवणूक वादाच्या दरम्यान केंद्र सरकारने पेपर लीक आणि फसवणूक रोखण्यासाठी कठोर कायदा अधिसूचित केलेला आहे. तो 19 जून पासून लागू झालेला आहे. लक्षात घ्या, हा कायदा अधिसूचित केलेला होता परंतु तो लागू झालेला नव्हता, तर हा कायदा 21 जून पासून लागू झालेला आहे. पार्श्वभूमी बघूयात आपण की गेल्या काही वर्षात प्रश्नपत्रिकांची गळती म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जर बघितलं तर आपण प्रश्नपत्रिका फुटणे, प्रश्नपत्रिकेमध्ये गैरव्यवहार करणे अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. ओके, याच्यासाठी हा सुद्धा कायदा जे आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या हितसंबंधावर परिणाम होऊन चाचण्या आणि परीक्षा रद्द झाल्या होत्या. या संदर्भात केंद्र सरकारने 2024 मध्ये सार्वजनिक परीक्षा आरोग्य माध्यमांचा प्रतिबंध विधेयक आणले आणि त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये लोकसभा आणि राज्यसभेत ते पारित केले होते, फक्त इम्प्लिमेंट केलेले नव्हते. ओके, अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी दिली आणि त्यानंतर ते सार्वजनिक परीक्षा आरोग्य माध्यमांचा प्रतिबंध कायदा 2024 म्हणून कार्यान्वित करण्यात आलेले आहे. ओके, परीक्षा माध्यमांचा प्रतिबंध कायदा आहे तो सार्वजनिक परीक्षा हा जो कायदा आहे तो केंद्र सरकारच्या आणि त्याच्या एजन्सीद्वारे आयोजित केलेल्या सार्वजनिक परीक्षांमध्ये सहभागी असलेल्या विविध संस्थांद्वारे अनुसूचित पद्धतीमधील संबोधित म्हणजे हा जो आहे तो सार्वजनिक परीक्षांसाठी जो आहे तो कायदा लागू करण्यात आलेला आहे. सार्वजनिक परीक्षेत फसवणूक होण्याची कारणे काय आहेत तर भरपूर कारणे आपण सांगू शकतो. ओके, ही कारणे आपण जे आहे ते परीक्षेत लिहू शकतो कशामुळे फसवणूक होते. तर लक्षात घ्या, इथे आहेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार भारतामध्ये होत आहेत. काही स्टेटमध्ये पर्टिक्युलर तिथे जास्त गैरव्यवहार होताना दिसतात. गेल्या 5 वर्षात बघितलं तर आपण 15 राज्यामधील सुमारे 41 पेपर फुटल्यामुळे 140 लाख नोकऱ्या शोधणाऱ्यांवरती 1 लाख रिक्त पदांसाठी स्पर्धा होत आहे. म्हणजे भारतामध्ये पॉप्युलेशन जगात सर्वात जास्त आहे आणि स्पर्धा सुद्धा जास्त आहे. म्हणजे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा जास्त विद्यार्थी उतरत आहेत. यामुळे शैक्षणिक संस्थांवरील आत्मविश्वास कमी होतो. कारण ऑब्वियस असं जर तुम्ही केलेलं गैरप्रकार केल्याच्या नंतर लोकांचा जो ट्रस्ट आहे सिस्टीमवरती तो राहत नाही. कुठेतरी आत्मविश्वास त्यांच्यामध्ये सुद्धा कमी होतो आणि पात्रतेचे अवमूल्यन होते. म्हणजे जे हुशार उमेदवार आहेत, जे तयारी मनापासून करतात, जे अभ्यास करतात, हार्डवर्क करतात, ओके, अशा विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीमुळे खरंच त्रास होतो आणि एवढी मेहनत केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना असं वाटायला लागतं की मला हे मिळत नाहीये का, म्हणजे ह्या गोष्टी मी अचीव्ह करू शकत नाही. कारण इथे काय तर संपूर्ण ह्या गैरप्रकारांमध्ये ही जी सिस्टीम आहे ती गुंतलेली आहे. आता सुद्धा बघा, नीट परीक्षेमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना 600च्या पुढे मार्क्स भेटून सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज भेटण्याची ती शाश्वती नाही. मग त्या सुद्धा विद्यार्थ्यांना असं, मला अनेक विद्यार्थी भेटले, त्यांना सुद्धा असं वाटतं की सर आम्ही एवढा अभ्यास केला, गेल्या वर्षी आम्हाला 600 पडले तर सर मला बेस्ट चांगल्यातलं चांगलं कॉलेज भेटायचं, व ह्या वर्षी असं का. ओके, तुलनेने जर बघायला गेलं तर यांना सुद्धा यांच्या लहान लहान विद्यार्थी असतात, 12वी झालेले विद्यार्थी आहेत ते, आणि यांच्या तरी मनात कुठेतरी शंका चुकचुकते आहे आणि हे जे आहेत त्यांना स्पर्धात्मक वातावरण जे आहे ते भारतामध्ये ते तयार होताना कुठेतरी दिसत नाही. मग यांना सुद्धा असं वाटायला लागतं की ही जी संपूर्ण सिस्टीम आहे ती संपूर्ण करप्ट होत चाललेली आहे. मग याला कुठेतरी प्रतिबंध घालायला हवा आणि या कायद्यान्वये अशा गोष्टींना इथे प्रतिबंध बसू शकतो. ओके, परीक्षेशी संबंधित तणावामुळे अनेक विद्यार्थी ते सुसाईड सुद्धा करताना दिसत अशा गोष्टींमुळे, आणि याचा परिणाम आहे एका विद्यार्थ्याने सुसाईड केल्याच्या नंतर खरंच तो परिणाम खूप मोठा त्याच्या घरच्यावरती होतोच, पण सोसायटीवरती सुद्धा याचा इम्पॅक्ट जो आहे खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. आता सार्वजनिक परीक्षांशी संबंधित अनेक गुन्ह्यांची व्याख्या हा कायदा करतो. ओके, तर कोणत्याही अयोग्य मार्गाने म्हणजे वेगवेगळ्या वाटा जे आहेत ते सुलभ करण्यासाठी किंवा एक मिलीभगत म्हणतो किंवा एक म्हणजे आपण असं म्हणतो की षडयंत्र करणे, हा सुद्धा कुठेतरी याला प्रिव्हेन्शन करतो. आता हा काय करतो कायदा, अनधिकृत प्रवेश किंवा प्रश्नपत्रिका किंवा उत्तर लीक समाविष्ट करण्यासाठी अयोग्य मार्ग निर्दिष्ट करणे, सार्वजनिक परीक्षेदरम्यान उमेदवाराला मदत करणे, संगणक नेटवर्क किंवा संसाधनांशी छेडाछाड, गुणवत्ता यादी किंवा रँक शॉर्टलिस्ट किंवा अंतिम करण्यासाठी कागदपत्रांमध्ये छेडछाड करणे आणि आर्थिक फायद्यासाठी बनावट परीक्षा आयोजित करणे,
म्हणजे बनावट प्रवेश पत्र आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याच्या जागी बसवणे, हा सर्व गोष्टी ह्या कायद्यामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत. म्हणजे संपूर्ण जे कॉपीचे प्रकार आहेत, जे गैरव्यवहारचे प्रकार आहेत परीक्षेमधील या कायद्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. मग हा समाविष्ट केले तर याच्यामध्ये शिक्षा काय आहे? तर याच्यामध्ये सुद्धा शिक्षा जी आहे ती गुन्हे आणि दंड संघटित फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी 3 ते 5 वर्षाचा तुरुंगवास आहे. लक्षात घ्या, खूप चांगली शिक्षा दिलेली आहे. 3 ते 5 वर्षाचा तुरुंगवास एवढी शिक्षा आहे. आणि 5 ते 10 वर्ष म्हणजे 5 ते 10 वर्षापर्यंत सुद्धा तुरुंगवास होऊ शकतो. तसेच किमान 1 कोटी रुपयांचा दंड यासह कठोर शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे 1 कोटी रुपयापर्यंतचा दंड याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची जी स्टेप आहे ती खरंच कुठेतरी एक फेअर सिस्टीम आणण्यासाठी हा ऍक्ट आहे तो कारणीभूत ठरू शकेल. ओके, आता हा कायदा पेपर लीकमध्ये गुंतलेल्या संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यास परवानगी देतो आणि त्यांना तडजोड केलेल्या परीक्षांचा खर्च भरला पाहिजे. सेवा प्रदात्यांच्या संबंधातील गुन्हे सेवा प्रदात्याने केलेल्या गुन्ह्यास 1 कोटी रुपयापर्यंत दंड ठोठावला जाईल. याशिवाय त्यांना 4 वर्षासाठी सार्वजनिक परीक्षा घेण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे. की लक्षात घ्या, जी सेवा देतात म्हणजे आता आपल्याला बघू शकतो की गव्हर्नमेंटच्या ज्या काही एक्झाम्स आहेत, ओके, काही संस्था आहेत त्या कंडक्ट करतात, त्यांना सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. यासोबतच सेवा प्रदात्यांचा समावेश असलेले गुन्हे कोणत्याही संचालक, वरिष्ठ व्यवस्थापन किंवा सेवा प्रदात्यांच्या प्रभारी व्यक्तींच्या संमतीने किंवा संगनमताने केले गेले आहेत असे स्थापित झाल्यास अशा व्यक्तींना सुद्धा इथे दंडाची खूप मोठी शिक्षा सुनावलेली आहे. म्हणजे जी एक्झाम कंडक्ट करणारी एजन्सी आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. लक्षात घ्या, खूप मोठ्या गोष्टी आहेत ह्या. आणि यासोबतच याचा निष्कर्ष काय काढू शकतो आपण? सार्वजनिक परीक्षा अयोग्य म्हणजे जे अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध कायदा, ओके, काही ठिकाणी इथे आरोग्य झालेलं आहे किंवा वेगवेगळं नाव आहे. ओके, अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध कायदा आहे 2024चा उद्देश सार्वजनिक परीक्षांची अखंडता राखणे आणि निष्पक्षता सुनिश्चित करणे हा आहे. याच्यासोबतच हे अनुसूचित माध्यमांना आळा घालण्यासाठी आणि परीक्षा प्रणालीच्या विश्वासार्हतेचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर तरतुदी प्रदान करते. हे निष्कर्षमध्ये लिहू शकतो. म्हणजे आपण जी न्यूज आहे ती एक्झाममध्ये तुमच्या आन्सर फॉर्मॅटमध्ये बघितलेली आहे. कशा पद्धतीने आन्सर लिहायचं त्या फॉर्मॅटमध्ये जे आहे आपण ही आजची न्यूज बघितलेली आहे. आता यानंतर आपण पाहूयात की पुढचं जे आहे तो वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 जागतिक गुंतवणूक अहवाल काय आहे 2024. नेमकं काय प्रकरण आहे हे सुद्धा बघूयात की या अगोदर आपण बघूयात की हा जो आहे GS3 इकॉनॉमीमध्ये हा जो आहे रिपोर्ट जो आहे तो विचारला जाऊ शकतो. आपण बघू शकतो की इकॉनॉमीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये जर इकॉनॉमी हा आपल्याला इन्क्लुडेड सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्टमध्ये रिपोर्टवरती वेगवेगळ्या अहवालावरती प्रश्न प्रत्येक वर्षी प्रिलिम परीक्षेमध्ये विचारला जात असतो. आणि हे जे अहवाल आहेत हे अत्यंत महत्त्वपूर्ण एक्झामच्या दृष्टीने आहेत. ओके, जागतिक गुंतवणूक अहवाल वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024चा महत्त्वाचा आहे. GS3 इकॉनॉमीमध्ये आहे. संदर्भ UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट UNCTAD. ओके, UN कॉन्फरन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंट हे आहे, याचा लोगो आहे UNCTAD असं म्हणतात त्याला. द्वारे जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पहिला इथे तुम्हाला पॉईंट येऊ शकतो MCQ मध्ये हा अहवाल कोणामार्फत प्रदर्शित होतो किंवा प्रदर्शित केला जातो. तर लक्षात घ्या, UNCTAD UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट यांच्या मार्फत जागतिक गुंतवणूक अहवाल हा इथे प्रदर्शित किंवा प्रसिद्ध करण्यात येतो. आता निष्कर्ष म्हणजे याच्यामध्ये वातावरण कसं असतं, ओके, गुंतवणुकीसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी कसं वातावरण असतं 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी जागतिक वातावरण आव्हानात्मक राहील असं म्हटलेलं आहे. म्हणजे जी जागतिक गुंतवणूक होते, आता भारतामध्ये येणारी जी बाहेरची गुंतवणूक आहे याच्यासाठी हे जे वातावरण आहे 2024चं ते कसं आहे तर आव्हानात्मक राहील. कमकुवत वाढीची शक्यता आहे, वाढ खूप कमी आहे या इन्व्हेस्टमेंटमध्ये. आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चर ट्रेंड, व्यापार आणि भूराजकीय तणाव हे सुद्धा याला कारणीभूत आहेत. आपण बघितलेलं आहे ते मिडल ईस्ट जो प्रदेश आहे या मिडल ईस्टमध्ये खूप मोठा भूराजकीय तणाव जो आहे तो निर्माण झालेला आहे. इस्रायलने सुद्धा जो आहे म्हणजे इराणने सुद्धा इस्रायलवरती अटॅक केलेला आहे, इस्रायलने इराणवरती अटॅक केलेला आहे. त्यासोबतच इस्रायल गाझाचं वॉर चालू आहे आणि रशिया युक्रेन सर्वात मोठं वॉर चालू आहे. म्हणजे हे भूराजकीय जे आहेत हे इथे युद्ध चालू आहेत आणि याच्यामुळे सुद्धा ह्या व्यापारावरती खूप मोठा परिणाम होतोय. आता भूमध्य सागरामधून जी वाहतूक येणारी होती ती सुद्धा काही बंडखोरांनी आपण म्हणतो की तिथे ती वाहतूक बंद पाडलेली होती आणि याचा सुद्धा जागतिक व्यापारावरती भारतासारख्या देशांवरती खूप मोठा परिणाम झाला होता. ओके, त्यासोबतच औद्योगिक धोरणे आणि पुरवठा साखळी वैविध्यपूर्ण
पद्धतींचा जो आहे आकार बदलत आहे, ज्यामुळे काही बहुराष्ट्रीय उद्योग ओके MNC असं म्हणतो त्याला, परदेशातील विस्तारासाठी सावध दृष्टिकोन स्वीकारत आहेत. म्हणजे आपण बघू शकतो की काही कंपन्या ज्या आहेत, बाहेरच्या ज्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपन्या आहेत, त्या कुठेतरी येण्यासाठी ते घाबरत आहेत की किंवा एक फुकून आपण म्हणतो की एक लक्ष ठेवून पाऊल इथे उचलत आहेत. त्यासोबतच विकसित देशांमध्ये FDI वरती परिणाम करणारे जे M&A चे मूल्य आहे, हे काहीतरी पर्सेंटेज तेवढा पर्सेंटेजने ते म्हणजे त्याचे मूल्य सुद्धा जे आहे ते घसरलेले आपल्याला दिसत आहे. ओके, आता ग्रीनफील्ड वाहतूक गुंतवणूक प्रकल्प. आता लक्षात घ्या, एक इथे UPSC मध्ये आत्ताची एक्झाम झाली होती प्रिलिम, त्याच्यामध्ये प्रश्न आला होता ग्रीनफील्ड एअरपोर्ट विषयी. ग्रीनफील्ड एअरपोर्ट कुठले कुठले आहेत त्याच्याविषयी त्यांचे नावं दिले होते आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. ओके, हा प्रश्न UPSC मध्ये आलेला आहे. लक्षात घ्या, फक्त ग्रीनफील्ड लक्षात आलं म्हणून तुम्हाला हा रेफरन्स दिलेला आहे, ग्रीनफील्ड एअरपोर्ट. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शिर्डीचं एक आहे, एक मला वाटतं विशाखापट्टणमचं एक विचारलेलं होतं ग्रीनफील्ड एअरपोर्ट आहे का, आणि यांचे 2-3 नाव दिलेले होते. ओके, कुठलं आहे ते ग्रीनफील्ड एअरपोर्ट आहे. प्रकल्प संख्या 2% वाढली. विकसनशील देशांमध्ये विकास केंद्रित झालेला आहे, जिथे प्रकल्पांची संख्या 15% वाढलेली आहे. आता जे विकसित देश आहेत, जे डेव्हलपिंग कंट्री आहेत, त्याच्यामध्ये नवीन प्रकल्प घोषणा 6% कमी होत्या. म्हणजे ह्या जे आहेत नवीन प्रकल्प येण्याच्या ज्या कंपन्या येऊ लागलेल्या आहेत त्या कुठेतरी कमी झालेल्या, त्यांचं पर्सेंटेज जे आहे ते कमी झालेलं आहे. यासोबतच सर्वात मोठी ग्रीनफील्ड घोषणा मॅरिटानियामधील ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाची होती, ज्यामध्ये $34 अब्ज गुंतवणुकीची अपेक्षा आहे. विकसनशील देशामध्ये आशियातील FDI वर 8% घसरलेला आहे. लक्षात घ्या, आशियामधील म्हणजे भारत आशियामध्ये येतो आणि अनेक इतर देश आहेत आजूबाजूचे, याच्यामधील FDI मध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कुठेतरी कमी होताना दिसत आहे. ओके, कुठला रिपोर्ट ना, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट. कोण काढतं आहे? UNCTAD. ओके, हा वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट काढतो. याच्यामध्ये जी आहे घसरण दर्शवण्यात आलेली आहे. 2024 साठी सुद्धा हे वातावरण जे आहे ते मंदीचं असणार आहे असं म्हटलेलं आहे. भारत आणि पश्चिम आणि मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात इथे घट नोंदवली गेलेली आहे. ओके, इंडियन एक्सप्रेस मध्ये जी आहे ही न्यूज आलेली होती. पण भेटूयात आपल्या उद्याच्या डेली करंट सेशन अनालिसिस मध्ये. जर तुम्ही वी अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत दररोज डेली करंट अनालिसिस सेशन घेऊन तुम्हाला पोहोचू शकेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या ज्या करंट अनालिसिस आहेत त्याची तुम्हाला माहिती देऊ शकेल. ओके, आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.